हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. धरमदासजींना ही गोष्ट समजली की हे भगवान हे सगळं खरं आहे. तर म्हटलंय की हे भगवान, आमचा उद्धार कसा होईल? तुमचं म्हणणं कोणी ऐकत नाही. हे मालिक, तुझी मुले तुला कसे ओळखतील? तेव्हा परमात्मा म्हणाले, धरमदास, हा काळ आणि माझ्यात एक करार झाला आहे, ॲग्रीमेंट झालं आहे. याने मला सांगितलं होतं की 3 युगात जीव थोडे घेऊन जा. मला वचनबद्ध केलं होतं त्याने मला. आणि 4थ्या युगात कितीही जीव घेऊन जा. तर 4थं युग जेव्हा येईल, आलंय हे 4थं युग कलियुग, आणि या कलियुगाच्या मधला जो काळ आहे, मधला क्रीम, याच्यात मी माझ्या आत्म्यांना पार करीन. आणि मग मीच परत येईन. तोपर्यंत हा काळ 12 पंथ चालवेल नकली माझ्या नावाचे, आणि त्यानंतर अनेक इतर पंथ चालवेल, सर्वांना भ्रमित करेल. याने म्हटलं होतं की 12 पंथ करूँ मैं साजा, नाम तुम्हारा ले करूँ आवाजा. इन 12 पंथ नाम जो लेही, मेरे मुख में आन समोही. हे 12 तर कबीरपंथी कबीरजींच्या नावाने कबीरपंथी म्हणवतात. हे काळाच्या सर्व पार झाले, सर्व 12चे 12. मग म्हणतात, और अनेक पंथ चलाऊं, या विद जीवों को भरमाऊं. देवी देवल और धाम पुजाऊं. म्हणाले होते, रोग जीत जाओ संसारा, जीव न माने कहा तुम्हारा. जीव तुम्हारा कहा न माने, हमरी और हो बाद बखाने. म्हटलं होतं काळाने की असं करीन की तुझं म्हणणं कुणीच ऐकणार नाही. नकली स्वतलोकाचं महिमा गाणारे वेगवेगळे पंथ चालवीन. जेव्हा तू जाशील त्याच्या आधी तर सगळा प्रसार करीन. आणि तुझ्या दूताचं जो पाठवशील तू किंवा तू येशील त्याचं कोणीही ऐकणार नाही. तेव्हा धरमदासजी म्हणाले, हे भगवान, मग कसं होईल दाता? पुढे तर कलियुग घोर येणार आहे. आता तर लोक खूप धार्मिक आहेत, परमात्म्याची आवड असणारे, घाबरणारे आहेत. आणि मग कधी दया होईल दाता? आत्ताच मानत नाहीत हे तुमच्या एकाही गोष्टीला. तेव्हा परमात्म्याने सांगितलं होतं, धरमदास, जेव्हा ह्या कलियुगाची 5505 वर्ष पूर्ण होतील, तेव्हा आम्ही आमच्या ह्या ज्ञानाचा प्रसार करू. तेव्हा मी माझ्या दासाला पाठवीन, आणि तो जो आहे माझ्याच शक्तीच्या आधारे सर्व ज्ञानाचा प्रचार करील. प्रथम पुण्यात्म्यांनो, आपल्याला सद्ग्रंथ दाखवतो कि जब कलयुग बीते 5500 पाचा, तब ये मेरा वचन होगा सच्चा. ये 12 पंथ काल फुरमाना, भूले जीव न जाओ ठिकाणा. हा तुम्हाला थोडा फरक सांगतो, कारण की परमात्म्याच्या भक्तीसाठी तर आपण तळमळत आहात, परमात्म्याच्या महिम्याशी आपण परिचितच आहात, म्हणून तर आपण त्याला शोधत आहात. कोणी कुठे गेले, कोणी कुठे गेले, कोणी संतांजवळ गेले, वेगवेगळे धर्म बनवले की कदाचित त्यामुळे आपलं कल्याण होईल. भगवान कबीर साहेब सांगतायत की जोपर्यंत तुला माझी ओळख होत नाही तोपर्यंत तू दृढ होत नाहीस. तर दास इच्छितो की तुम्हाला परमात्म्याची ओळख करून द्यावी. आता ह्या कबीर सागरमध्ये पुण्यात्म्यांनो, हा काही डोम भाटांनी लिहिलेला ग्रंथ नाही, किंवा आज नवीन लिहिलेली कुठली कहाणी नाही. आता त्या 12 पंथांबाबत काय काय माहिती दिली आहे या ग्रंथामध्ये परमात्म्याने, ते पहा याच कबीर सागरमध्ये. हा आहे कबीर सागर, तोच जो तुम्हाला दाखवला होता. खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबईहून. हा कबीर सागर, ज्ञानसागर, प्रथम खंड, कबीरपंथी भारत पथिक, स्वामी युगलानंद विहारी द्वारा परिष्कृत. मुद्रक व प्रकाशक आहेत खेमराज श्रीकृष्णदास. अध्यक्ष श्री व्यंकटेश्वर प्रेस, खेमराज श्रीकृष्णदास मार्ग, मुंबई. आता तुम्हाला दाखवतो कबीर वाणी. हे 12 पंथ सांगितले होते काळाने. 12 पंथ चालवतो. कबीर वाणी हा चॅप्टर आहे. बोधसागर हा याचा खंड आहे. आणि यातल्या 136व्या पानावर काय सांगितलं आहे?
द्वादश पंथ चलो सो भेद, द्वादश पंथ काल फुरमाना, और भूले जीव न जाए ठिकाना, ताते आगम कह हम राख्या, प्रथम वंश हमारा चूड़ामणि शाखा, प्रथम जग में जागू भरमावे, बिना भेद भेद वो ग्रंथ चुरावे, दूसर सुरत गोपाल होई, अक्षर जो जोग दृढ़ावे सोई, तीसरा मूल निरंजन, चौथा टकसार। तर असे हे ब्रह्मलोक. छटा सतनामी, सातवा हा जीवापंथ आणि आठवा रामकबीर पंथ. हे आहेत पद्य विभागात. आता इथे पहा गद्य विभागात. हा आहे कबीर चरित्रबोध. इथे या बोधसागरच्या 1870व्या पानावर इथे किती स्पष्ट सांगितलं आहे कबीर साहेबांच्या पंथाचं वर्णन, म्हणजे कबीर साहेबांच्या नावाने. पहिला नारायणदासांचा पंथ, हे चुकीचं लिहिलं आहे. कारण नारायणदासांनी तर धरमजींचा कबीर साहेबांचा मार्ग स्वीकारच केला नव्हता. हा चुडामणींचा पंथ आहे. यज्ञोदास पंथ, यागोदास जागोदास समजा. सुरत गोपाल, चौथा मूल निरंजन, पाचवा टकसारी पंथ. भगवान दासांचा पंथ, सतनामी पंथ, कमाली पंथ, कमालांचा पंथ, रामकबीर पंथ, प्रेमधामची वाणी पंथ 11वा जीवा पंथ आणि 12वा हा गरीबदास छुडानी वाला गरीबदास पंथ. हा 12वा पंथ. हा कबीर साहेबांच्याच नावावर चालतो, त्यांच्याच आधारे ही वाणी समजावतात. हे सर्व पाहिलं आपण. जागोदास, सुरत गोपाल, टकसारी पंथ, भगवान दासांचा पंथ, सत्यनामी पंथ, कमाली पंथ, रामकबीर पंथ, प्रेमधाम वाणी पंथ, जीवापंथ आणि गरीबदास पंथ. आता आपण पुन्हा येऊया ह्या कबीर वाणी प्रकरणाकडे. तो कबीर चरित्रबोध अध्याय वाचला होता पान 136 वर. परत आपण तिथेच आलो आहोत. द्वादश पंथ काल फुरमाना, भूले जीव न जाओ ठिकाना, ताते आगम कह हम बाख्या, वंश हमारा चूड़ामणि शाखा. हा चुडामणी प्रथम असायला हवा इथे, द्वितीय यायला हवाय. तरीही यांच्यानुसार वाचूया. प्रथम जग में जागू यागू दास बरमावे, दुसरा सुरत गोपाल, मूल निरंजन, टकसारी पंथ. पाचवा पंथ हा भगवानदास पंथ. 6वा सतनामी. हे सर्व तसेच आहेत. रामकबीर पंथ आणि हा कमाल पंथ आणि हा. आता इथपर्यंत 10 पर्यंत तर यांनी लिहिले, परंतु पुढचं लिहायला विसरलेत. थोडं उलटपुलट केले यांनी, तरी पण सच्चाई लपू शकली नाही. इथे वाचूया आपण. हे आहेत तीन में वंश अंश अधिकारा, तीन से हो शब्द होय नारा. आता हा 12वा पंथ आहे. संवत 1775 होई. हे असायला हवं होतं संवत 1774. आदरणीय गरीबदासजींचा जन्म. आदरणीय गरीबदासजींचा जन्म गाव छुडाणी, जिल्हा झज्जर, संवत 1774 सन 1717 मध्ये झाला होता. हे इथं मिसप्रिंट आहे. तर गरीबदासजींचा आपण वाचला 12वा पंथ. हा 12वा गरीबदासजींचा पंथ आहे. पहा. संवत 1775 होई, ता दिन प्रेम प्रगटे जग सोई. आज्ञा रहे ब्रह्मबोध लावे, कोली चमार सबके घर खावे. साख मारी ले जीव समझावे, असंग जन्म ठोर नहीं पावे. बर में पंथ प्रगट हो बाणी, शब्द हमारे की निर्णय ठाड़ी. आता काय सांगतायत परमात्मा की 12व्या पंथाचे प्रवर्तक गरीबदासजींच्या द्वारा माझ्या महिम्याची वाणी पुन्हा प्रकट होईल. मी त्यांच्या माध्यमातून सतलोकात घेऊन जाईन आणि पुन्हा इथं आणून सोडेन. माझ्या महिम्याची वाणी ते यथार्थ परत लिहितील. कारण की कबीर पंथामध्ये हे कबीर साहेबांच्या नावाने नकली 12 पंथ चालले. यामध्ये गडबड केली. कबीर सागरमध्ये फेरबदल. कबीर साखी यांना आपल्या हिशोबाने थोडं मोल्ड केलं. तर गरीबदासजींनी दुसऱ्यांदा जसंच्या तसं चित्रित केलं, जसं तुलसीदासजींनी लाखो वर्षांनंतर श्रीरामचंद्रजींची ती यथार्थ कथा जशीच्या तशी लिहिली, ज्यावर आज संपूर्ण हिंदू समाज आधारित आहे. तसंच आदरणीय गरीबदास साहेबजींनी त्या परमपुरुष परमक्षर परमात्म्याचं महात्म्य प्रत्यक्षदर्शी त्या सतलोकातून आल्यानंतर लिहिलं. तर इथे काय सांगितलं आहे? ह्या 12व्या पंथात, गरीबदासजींच्या पंथात, बर में पंथ प्रगट हो बाणी, शब्द हमारे की निर्णय ठानी. गरीबदासजींनी बोललेल्या वाणीबद्दल आपण परत विचारविमर्श करू. परंतु अस्थिर घर का मर्म न पावे, ये 12 पंथ हमी को ध्यावे. हे 12 पंथ गरीबदासांच्या पंथापर्यंत जेवढेही पंथ आहेत
ह्या कबीर साहेबांच्या नावावर. जसे की गरीबदासजी तर परमात्म्याची प्रिय आत्मा होती, त्यांच्याद्वारे तर वर्णन करवायचंच होतं, परंतु त्यांना हा आदेश दिला होता की हा सतनामाचा मंत्र कुणाला देऊ नको. पूर्ण गरीबदास पंथात एका माझ्या गुरूंच्या व्यतिरिक्त कोणाकडेही हा मंत्र नव्हता. गरीबदासांच्या लगेचच नंतर हे एक शीतलदास महात्मा होते, त्यांना सांगितला होता. गरीबदासजींनी त्यांचे शिष्य बनले होते. त्यांचा बऱ्हाणा गावामध्ये आश्रम आहे. त्यांना सांगितलं होतं की तू केवळ हा परंपरागत घेऊन जा, एका हंसाला द्या आणि त्याच्याकडून प्रतिज्ञा घ्या की तो पुढे कोणाला देणार नाही. असा हा चालत चालत माझ्या पूज्य गुरुदेवांपर्यंत पोचला होता. तेव्हा माझ्या पूज्य गुरुदेवजींनी तो मला दिला आणि म्हटले होते की बेटा, आता याची वेळ आली आहे, याचा वाजत गाजत प्रचार कर. तर असा तो चालत चालत गुप्त ठेवला होता, जसं आदरणीय नानकसाहेबजींना सांगितलं होतं की आता याचा सतनामाचा प्रचार करू नका. आपण जन्मसाखी भाई बालेवालेमध्ये पाहिलं की वरती सचखंडामध्ये नानकसाहेबजी गेले आणि तिथे निरंकार, हे त्याला निरंकार म्हणतात, पण ते साकार असल्याचं लिहिलं आहे की तिथे तेजस्वी तख्तावरती परमात्मा बसले होते. आता हा थोडा भूलभुलैयाही करायचा होता संतांना. तर तिथं परमात्मा बसले होते तेजोमय शरीरामध्ये आणि ते नानकसाहेबजींना म्हणाले होते की तुम्हाला सतनामाच्या प्रसारासाठी पाठवलं आहे. नानकसाहेबजी म्हणाले, हे परमात्मा, तुमचा जिथे जिथे आदेश होईल तिथे तिथे सतनामाचा प्रसार करेन, अन्यथा नाही करणार. तर हे सगळ्यांना सांगितलं होतं. धर्मदास मेरी लाख दुहाई, ये मूल ज्ञान की दबार नहीं जाई. याच आधाराने पुढे जाऊया. आता काय सांगितलंय परमात्म्याने? 12वां पंथ प्रगट हो बाणी, होय, है नकोय, होय पाहिजे इथे. शब्द हमारे का निर्णय ठानी, अस्थिर घर का मर्म ना पावे, ये 12 पंथ हमी को ध्यावे. गरीबदास पंथाबद्दलही सांगितलं की यांचे अनुयायी सुद्धा मलाच इष्टरूपात पुजतील, ध्यान करतील, परंतु अस्थिर म्हणजे स्थायी स्थान सतलोकाला नाही प्राप्त करू शकत. मग काय सांगतायत? 12वें पंथ हम ही चल आवे, गरीबदासवाल्या पंथात पुढे जाऊन मीच येईन. सब पंथ मिटा के एक पंथ चलावे. होय होय. ह्या दासाचा संबंध याच गरीबदासवाल्या पंथाशी आहे. माझे पूज्य गुरुदेवजी आणि पहिले जितकेही आमचे दादा गुरु सर्व झाले ते याच पंथाशी संबंधित होते. आणि परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी सांगितलं होतं, धर्मदास चिंता करू नकोस, ह्या 12व्या पंथात मीच चालत येईन. स्वतः नाही आले तर ह्या दासाला पाठवलं आपल्या. आता त्यांची पॉवर तर कबीर परमात्म्याचीच आहे, दासाला दिलीये, तर आज तेवढंच काम करू. पहा, 12वें पंथ हम ही चल आवे, सब पंथ मिटा एक ही पंथ चलावे. सब पंथ मिटा के, म्हणजे सगळे. मग काय सांगितलंय? प्रथम चरण कलयुग निर्याणा, तब मगर मांडो मैदाना. कलियुगातला जो प्रथम चरण आहे तो मगहरमध्ये, जेव्हा मी सशरीर जाईन तर तो प्रथम चरण असेल. आता पुण्यात्म्यांनो, परमेश्वर कबीरजींनी कलियुगाला 3 विभागात वाटले आहे. प्रथम चरणात स्वतः आले होते आणि मधल्या पिढीत या दासाला पाठवलं, आणि शेवटच्या भागातील पिढी भक्ती करण्यायोग्य राहणार नाही, ते सगळे नकली होऊन जातील. तर आता त्या भक्तीची आस्था जिवंत आहे भक्तांमध्ये. हे नास्तिक होण्याच्या मार्गावर पोहोचले होते, कारण नकली पंथांच्या जवळ चुकीची साधना करून त्यांनी कान बहिरे करून घेतले, बसून बसून गुडघे बाद करून घेतले. ही काय साधना होती? तर आता हे नास्तिक झाले असते. चीनसारखी परिस्थिती भारतात झाली असती काही दिवसात. तर हे भगवान भगवान आहेत कुठे? कुठेच नाहीत. मग लागले दारूच्या नादाला. आता परमात्म्याने दया केली की 12व्या पंथात आम्हीच चालून येऊ आणि सगळे पंथ समाप्त करून एकच पंथ चालवू. धर्मदास म्हणू लागले, हे भगवान, आज कोणी तुमच्या गोष्टीला मानत नाहीये, आणि जेव्हा तुम्ही कलियुगाच्या मध्यात याल तेव्हा घोर कलियुग झालेलं असेल, तेव्हा तुमच्या गोष्टी कशा ऐकायला मिळतील? तुमची कशी कृपा होईल परमात्मा? तेव्हा परमेश्वर म्हणाले होते, जेव्हा कलियुगाची 5505 वर्ष पूर्ण होतील, माझं हे म्हणणं तेव्हा सत्य होईल की मी जाईन, सर्व पंथ संपवून टाकेल, एकच पंथ चालवेन, आणि पूर्ण विश्वात एक असं वातावरण असेल, सतयुगासारखं वातावरण असेल. सगळे माझी भक्ती करतील, कबीर साहेबांची.
सतनामाचा जप करतील. धर्मदास तोंडाकडे पाहू लागले, म्हणाले, आज कोणी ऐकत नाहीये, तुमचं म्हणणं पुढे कोण ऐकेल? तेव्हा परमात्मा म्हणाले होते, जब कलयुग बीतता है 5500 पाचा, जब मेरा यो शब्द होगा साचा, जे आज मी सांगत आहे पहा. 5500 पाचा, तब ये वचन होगा साचा. आणि काय म्हणतात? धर्मदास मेरी लाख दुहाई, ये मूल शब्द कितबार न जाई. बाहर ना जाई. पवित्र ज्ञान तुम जग में बाखो, मूल ज्ञान तुम गुप्त ही राखो. गोई म्हणजे गुप्त. मूल ज्ञान जो बाहर पड़ी, बिचली पीढ़ी वंश हंस नहीं तरही. 33 अरब ज्ञान हम भाखा, मूल ज्ञान गोए हम राखा. गुप्त ठेवलं. मूल ज्ञान तुम तब तक छिपाई, जब लग 12 पंथ मिट जाई. पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने सांगितलं होतं की हे मूलज्ञान तोपर्यंत गुप्त ठेवा जोपर्यंत हे 12 पंथ समाप्त होत नाहीत. आता पुण्यात्म्यांनो, हे सर्व पंथ संपतील, कारण यांनी परमात्म्याने सांगितलं होतं की धर्मदास, ज्यावेळी मी येईन किंवा माझा दास पाठवेन कलियुगाच्या मधल्या पिढीमध्ये, ह्यावेळेस काळाचे सर्व पंथ मॅच्युअर झालेले असतील. त्यांना जे सांगायचं असेल ते सर्व त्यांनी सांगितलेलं असेल, त्याची जाड जाड पुस्तकं बनलेली असतील, आणि जी मंत्रसाधना ते देतील ती त्यांच्या शिष्यांमध्ये लोकप्रिय होईलच होईल, त्यांना माहीत असेल. आणि जेव्हा आपला दास पाठवेन, तो सद्ग्रंथांमधून त्याचं प्रमाण दाखवेन, तो नकली आणि असलींना जरूर प्रूव्ह करेल, आणि तेव्हा माझी मुलं मला ओळखतील, आणि त्या सगळ्या नकली लोकांना सोडून ते माझ्या जवळ येतील. पहा, ज्यावेळी परमात्म्याचा आणि काळाचा तिथे तक्रार झाली होती, त्यावेळच्या त्यांच्या वार्तालापाचा थोडासा अंश आपण पाहू. हा पहा, स्वसमवेत बोध. हा कबीर सागर आहे आणि याच्या आपण 121व्या पानावर आहोत. इथे काय लिहिलंय? सतयुग त्रेता द्वापर माही, तीनों युग जीव थोड़े जाही. चौथा युग जब कलयुग आई, तब तब शरण जीव बहु जाई. ऐसा वचन हर मोय दीजय, तब संसार गवन तुम की जाई. हा काळ परमात्म्याला सांगत आहे. काळाने सांगितलं ज्योत निरंजनने. आता कबीर परमात्मा ज्ञानी म्हणजे सद्गुरु रूपात उभे होते तिथे. अरे काल पर पंच पसारा, तीनों युग जीव दुख में डारा. बिनती तोर लीन में मानी, मोह को ठग लिए काल अभिमानी. चौथा युग जब कलयुग आई, तब हम अपनो अंश पठाई. घर घर देखो बोध बिचारा, सतनाम सब ठोर उचारा. और 5500 पाचा, तब ये वचन होएगा साचा. कलयुग बीत जाए जब एता, सब जीव परम पुरुष पद चेता. होय होय. आता काय सांगितलं आहे की 5500 पाचा, तब ये वचन मेरा होगा साचा. कलयुग बीत जावे जब एता, सब जीव परम पुरुष पद चेता. होय होय. पद चेता. पद म्हणजे वे ऑफ वर्शिप. ज्ञानी होतील परमात्म्याच्या त्या परमपदाचे आणि पद्धतीचे, त्या पूर्ण सतनामाचे. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.